नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सचिन रवींद्र यांना मिळाला आहे. न्यूझीलंड संघातील सचिन रवींद्र यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे. महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्डचे अनावरण केले आहे. हे रुपे कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात आहे. हे उद्यान 1959 मध्ये स्थापन झाले. हे उद्यान 354 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात स्थित आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कुमुद शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. दिल्ली विद्यापीठातील हिंदी विभागाच्या प्रमुख आणि ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. 7 मार्च 2025 रोजी त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे. सुदर्शन आठवले यांनी गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ डुईंग गुड या साहित्य समीक्षेचा मराठी अनुवाद केला. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक रवींद्र भवन येथे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 2024 साठीच्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी 21 भाषातील पुस्तकाची निवड करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? खालीलपैकी कोपर्निकस या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे. निकोलस कोपर्निकस हे एक पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणित तज्ज्ञ होते. त्यांनी 1543 मध्ये डी रिव्होल्युशनिबस आर्बियम स्कोएलेस्टियम नावाचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यात त्यांनी सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडला. या सिद्धांताला सूर्यकेंद्रित सिद्धांत असे म्हणतात. कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो? कलम 108 या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो. जर संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाबाबत पुढील 3 परिस्थिती उद्भवतात तर राष्ट्रपती संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो. पहिला आहे, विधेयक एक सभागृहाने संमत केले पण दुसऱ्या सभागृहाने फेटाळले असेल तर. दुसरा आहे, विधेयकाच्या संदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये सहमती होत नसेल तर. तिसरा आहे, विधेयक एक सभागृहाने मंजूर केले पण दुसरे सभागृह
6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ निर्णय न घेता रोखून धरत असेल तर. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. गीतांजली हा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला बंगाली भाषेतील काव्यसंग्रह आहे. 1913 साली टागोर यांना गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आणि ते नोबेल मिळवणारे पहिले भारतीय ठरले. गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर स्वतः टागोर यांनी केले होते. भारतात कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारतात कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारतातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील मोठे नेते होते. त्यांनी 1936 मध्ये भारतीय कृषक समाजची स्थापना केली. ते भारताचे पहिले कृषी मंत्री 1952 ते 1962 होते आणि भारतीय शेतीचे आधुनिकीकरण करण्यास त्यांनी मोठा हातभार लावला. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे. हे उद्यान विविध प्रकारच्या पक्ष्यांचे घर आहेत, विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांचे. या उद्यानात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. हे उद्यान राजस्थानमधील भरतपूर शहराच्या जवळ आहे. हे उद्यान पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करतो? केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम नियंत्रक व महालेखापाल हे करतात. नियंत्रक व महालेखापाल यांची कार्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे, सरकारी कंपन्या आणि महामंडळाच्या खर्चांचे लेखापरीक्षण करणे, लेखापरीक्षणाचा अहवाल राष्ट्रपती आणि राज्यपालांना सादर करणे, संसदेच्या लोकलेखा समितीला मदत करणे. देवळांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात? देवळांचे शहर असे खालीलपैकी भुवनेश्वर या शहराला संबोधतात. भुवनेश्वर हे ओरिसा राज्याची राजधानी आहे. या शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यामुळे या शहराला देवळाचे शहर असे म्हणतात. लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, राजराणी मंदिर ही भुवनेश्वरमधील काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. भुवनेश्वर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे? दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानात घटना दुरुस्ती ही पद्धत स्वीकारली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे. काही दुरुस्त्यांसाठी राज्यांच्या विधिमंडळांची मान्यता आवश्यक असते. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण? गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद अमृत डांगे. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक श्रीपाद अमृत डांगे आहेत. हे पुस्तक 1921 मध्ये प्रकाशित झाले होते. श्रीपाद अमृत डांगे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे CPI प्रमुख नेते आणि संस्थापक सदस्यांपैकी एक होते. डांगे यांनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.